विद्वान शिक्षक श्री सुनील वडाळ सर यांचे हृदयविकाराच्या आधाराने दुःखनिधन झाले. त्यासाठी आपण इथं तसेच या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुद्धा आज निधन झाले. यासाठी आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम इथं आयोजित केला. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपल्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष महादेव धुळे तसेच आपल्या अकोटचे नवनिर्वाचित आणि डॅन्सिंग सीओ श्री शशिकांतजी बाबरसाहेब, आमचे मित्र तरोडे सर, तसेच अध्यक्ष प्रतिमेश बोरोडे आणि आमचे मित्र विवेकदादा धुळे व सर्व इतर सन्माननीय शिक्षकवृंद, सर्व वडाळ सरांचा परिचय देतो तुम्हाला. म्हणजे वडाळ सर एक असे शिक्षक होऊन गेले आपल्या नगर परिषदमध्ये. त्यांची शरीरवृत्ती म्हणजे शरीर प्रकृती खूप जाड होती, झुपाळ होती. असं वाटत होतं की ते काहीच काम करू शकत नाही, परंतु त्यांची कामाची गती एवढी होती की ते म्हणजे आपल्यासारखा एखादा नवीन पोरगा त्याच्यापेक्षा 10 पट काम करण्याची ताकद त्यांची होती. चौथ्या भागात त्यांचं राजकारणात सुद्धा चांगली पकड होती. त्या दिवशी ते त्यांच्या मुलीची अपॉइंटमेंट झाली, नोकरीची अपॉइंटमेंट झाली. त्या मुलीला तिथं काहीतरी ते अपॉइंटमेंट घ्यायसाठी गेले, त्यांना तिथं अटॅक आला. इतका जिंदादिल माणूस होता सर, तुम्हाला सांगतो. नगर परिषदमध्ये 10 ते 12 वर्ष ते माझ्या प्रभागात नोकरी होते. त्यांनी तर इतके कामं केले, कुठलंही काम होतं साहेब, नियमात बसो असो नसो म्हणजे चुकीचे कामं केले, परंतु एखाद्या नियमाने एखाद्या गरीबाचं भलं होत असेल ते कामं सुद्धा साहेब त्यांनी केले. आणि रात्रंदिवस त्यांना कुठल्याही आपण सुद्धा शाळेची फार अशी परिस्थिती चालू आपल्या मराठी शाळेची, परंतु जेव्हा चांगला काळ होता त्यावेळेस सुद्धा साहेब त्यांना चांगले विद्यार्थी आपल्या नगर परिषद मार्फत घडवले. आज जे आपल्या मराठी शाळेची परिस्थिती आहे साहेब, आज सर्व आपले मराठी लोक कॉन्व्हेंटमध्ये जास्त हे झाले. तर एक काळ असा होता की मराठी शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायसाठी नगर लोकांच्या घरी काही नाव आले होते, परंतु कालांतराने हे चक्र आहे जे आपल्या एकदम लोकांना जवळजवळ वाटते. लोक पहिले भाकरी खात नव्हते, आता लोकांनी भाकरीची फॅशन झाली, भाकरी लोकांना आवडून राहिली. पुन्हा ते दिवस येतील नगरपालिकेचे, परंतु वडाळ सरांनी एक जिंदादिल माणूस, अतिशय प्रामाणिक माणूस आणि खरोखर विद्यार्थ्यांसाठी साहेब त्याच्या पगारातले पैसे वाटले. म्हणजे पगारातले जर आपण म्हटलं सर याच्यासाठी कपडे घाला तर पैसे दिले, भाऊ तुम्ही काळजी करू नका, मी हे कपडे घेऊन टाकतो. एक अतिशय चांगला माणूस आपल्या इथून निघून गेला. मी माझ्या परिवाराच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं त्याला श्रद्धांजली अर्पित करतो व देवाला प्रार्थना करतो की पुन्हा सुनील सारखा वडाळसारखा शिक्षक झाला पाहिजे, ज्यानं समाजाचंही भलं केलं आणि राजकारणाचं लोकांचं भलं केलं तिनं, परंतु खरोखर ज्या माणसाला गरज आहे त्या माणसं सुद्धा त्या माणसांना अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येक गरीबाच्या पाठीशी ते उभे राहिले. म्हणून मी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी लोक तो व्हायचे आजार मध्ये रोज की काय त्यांची एक वेळा बदली केली होती आपल्या प्रशासन अधिकाऱ्यांनी, बदली झाली त्यांची तब्येत फार चांगली झाली होती. मॅटला सर जोपर्यंत मी त्या नगर परिषद त्या प्रभागात जोडून येतो तोपर्यंत त्यांची बदली इथून करायची. तुम्ही काम घ्या त्यांच्याकडून. आणि अतिशय प्रामाणिकपणे दिलदार माणूस, जबाबदार माणूस, हिंमतवार माणूस, काही काम करून टाकलं नव्हतं. मी त्याच्या भरोशावर अनेक लोक म्हणजे एक लोक नोकऱ्या लावले, आज ते कसं लावलं होतं मलाच माहिती आहे, मी तिथे जाहीर करत नाही इथं, परंतु त्या माणसानं खरोखर खूप कामं केले. मी त्यांना इथं आदरांजली वाहतो आणि निघतो, थांबतो. आम्हाला अजित पवार साहेबांची श्रद्धांजली चौकात जातो, दिलगिरी व्यक्त करतो, निघतो. धन्यवाद.